तर नमस्कार मंडळी, रोमन वरकर व्लॉगच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करतो आहे. तर आत्ता मी आहे संगमेश्वरात आणि संगमेश्वरात यायचा मेन कारण म्हणजे माका बघायचं होतो सरदेसाई वाडो, ज्याची ओळख आहे ना, जो पूर्ण महाराष्ट्र आहे ना कधीच विसरणार नाही. कारण ह्याच वाड्यात आहे ना छत्रपती संभाजी महाराजांका आहे ना पकडल्याने होता. म्हणजे आहे ना आपल्यातलेच काय काय गद्दार होते, तसाच घडला संभाजी महाराजांच्या बाबतीत पण. संभाजी महाराजांका याची कल्पना पण नव्हती असत. तर आपण अशा ठिकाणी आज आलो आहे जिकडे संभाजी महाराजांका पकडल्याने. तर हो बघा, हो बॅक साईडला तुम्ही बघू शकता, ह्याच ठिकाणी संभाजी महाराजांका पकडल्याने होता. तर तुम्हाला आता ना मी आत नेऊन दाखवतो आहे. तर पुढे जाण्याच्या अगोदर जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, आमचे हे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, तर एक गोष्ट करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच्या लगेच पोहोचतील. आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि हां, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. तर ह्यो बघा, ह्यो तो वाडो आहे. हो बघा. तर ह्या ठिकाणी आहे ना, हा बघा, ह्या जो कामकाज आहे ना तो पूर्ण मातीचा आहे. हा बघा, म्हणजे त्या काळातला मातीचा आहे. आणि ह्या ठिकाणी जा बघा, हा कामकाज बघितला होता, हा थोडाफार चिरेबंदीचा आहे, त्यानंतर डेव्हलप झालेला आहे. म्हणजे जसं जसा म्हणजे ह्या मातीचा भाग आहे ना पूर्ण, हो बघा, पूर्ण ओकेमध्ये पण नाही आहे, वारुळा पण याच्यावर जमलेली आहे ती बघा, ती बघा. तर आतलं जर तुम्ही बघितलात ना तर पूर्णपणे सगळं पडलेलं आहे. हे बघा, याच्याकडे का कोण लक्ष देत नाहीत ना ते समजत नाही अजून पण. हे बघा, जर आत वगैरे जर गेलो ना मी तर पूर्णपणे पडीक झालेलं आहे. काय सांगू शकत नाही कोण असेल, पण जनावर वगैरे येऊन शकतात. सरदेसाई वाडा संगमेश्वर याची ओळख पूर्ण महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. कारण 1 फेब्रुवारी 1689 कसबा संगमेश्वर औरंगजेबाचा सरदार मुकरब खान याने छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीने कैद केले होते. एकाच वेळी इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, मोगल अशा 5-5 शत्रूंना मातीत गाडून आपल्यातीलच गद्दारांच्या फितुरीमुळे मोगली गिधाडांच्या कैदेत सापडलेले दुर्दैवी राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराजांनी आहे ना 120 लढाई केल्या. तर त्या 120 लढाईपैकी 120 लढाई त्यांनी जिंकल्या. म्हणजे यातली एकही लढाई आहे ना त्यांनी हरलेले नाहीत. तर असे आपले छत्रपती संभाजी महाराज यासनी आहे ना इकडे, म्हणजे ते इकडे का आलेत माहीत आहे काय? ज्यावेळी पन्हाळगडावर होते ते, पण पन्हाळगडावर नाही ना त्यासनी माहिती मिळाली की स्वराज्याचा जो राजधानी असलेलो किल्लो रायगड आहे, तर तिकडे औरंगजेबान म्हणजे पूर्णपणे वेढव दिला नाही, अशी त्यासनी माहिती भेटली. म्हणून ते इकडे येऊक निघालेत. म्हणजे खरा तर जायचा होता त्यासनी वेगळ्या मार्गान, पण त्या मार्गान पण ज्या मार्गान त्यासनी जायचा होता त्या मार्गान पण शत्रून वेढो दिल्या नव्हतो, म्हणून ते संगमेश्वर मार्गे इकडे आलेत. त्यांच्याकडे असो ह्यो एकच मार्ग होतो जिकडं आहे ना ते सुरक्षित जाऊ शकत होते. सर्वांना पडणारा प्रश्न, महाराज इथे का आले? महाराज पन्हाळगडावर असताना वार्ता कळाली की स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला इतिखात खानाने वेढा दिलाय. राजा म्हणून एक स्वतःची जबाबदारी पार पाडण्यासाठी, रायगड किल्ला वाचवण्यासाठी पन्हाळगड किल्ला सोडून रायगडाकडे निघाले होते. ते तिकडे जात असताना महाराजांच्या कानावर गुप्तहेर खात्याने बातमी पोचवली. रायगडाकडे जाणारी महत्त्वाच्या मार्गावर औरंगजेबाने सैन्य तैनात केले. त्यामुळे जे नेहमीचे मार्ग आहेत त्यावरून महाराजांना तिकडे जाणे शक्य नव्हते. संगमेश्वर मार्गे सुरक्षित मार्ग राजांना वाटत होता, म्हणून महाराज याच वाड्यात आले होते. तर तुम्हाकनी आहे ना आता ती मंदिरं दाखवतोय जी म्हणजे त्या काळात होतीत, आणि त्याची जी दुर्व्यवस्था झालेली आहे. म्हणजे ह्याच्यावरनं समजता की ही लढाई आहे ना धर्माचीच होती. तर ह्यो नंदी बघा, ह्यो बघा, ह्यो बघा,
हे बघा, त्यावेळची मंदिर आहेत. आणि ह्या नंदींची अवस्था बघा काय आहे ती. आत पण आहे ना, खूप मस्त देखाव वाटतंय. पण आत कोण आहे काय? नाही ना. ते पॉईंट पेटलेले कसले दिसत आहेत, होय ना? ते पॉईंट पेटलेले वाटत आहेत ना. तर हे बघा, आत जाणे पण आहे ना, माका वाटत नाही की सुरक्षित आहे. तर हे बघा, वारुळं वगैरे तुम्हाला दिसत असतील की नाही मला माहीत नाही. पण हे बघा, वारुळं किती आहेत बघा आत. सो मी आज जात नाही आहे. या साईडला हे बघा दुसरं एक मंदिर आहे, हे बघा. आणि हे अजून एक आहे. ते तर खाली अजून जाऊया, बघूया अजून काय आहे तिकडे. हे बघा, इथे पण शंकराची पिंड आहे. आणि अजून हे एक इथे मंदिर आहे. तर आपल्या समोर आता आहेत सरदेसाईंपैकी सरदेसाई ना. तर सरदेसाई तुमची कितवी पिढी चालू आहे? त्यांची 7वी पिढी चालू आहे. तर आपण त्यासनी विचारूया आता, म्हणजे तो वाडो वगैरे कोणापैकी होतो. तर वाडो तो कोणापैकी आहे? तो चाणक्य नावाचा एक राजा होता. चाणक्य नावाचा राजा. हा, त्यांनी सरदेसाईला इनाम दिला 12 गाव. कोणाला? सरदेसाई. सरदेसाईंना तो इनाम मधून भेटलेला दिला. हा, बक्षीस म्हणून. आणि गाव सांभाळ आणि गाव सांभाळायचा, एवढं हे करायचं. तो त्यांच्यापैकी वाडा आहे. तुमची ही 7वी पिढी आहे. मग ते तुम्हाला त्याबद्दल आहे ना, आधीची तुमचे जे आहेत आजी आजोबा म्हणा किंवा पंजोबा म्हणा, त्यांनी काय काय सांगितलं ह्याबद्दल? ते यांच्याकडे कामाला असायचे. कोणच्याकडे? सरदेसाई. कोण? आमचे वडील, हा, आजोबा, पंजोबा. संभाजी महाराज आहेत ना, त्यांच्याबद्दल काय काय सांगितलं? संभाजी महाराज इथं आलेले होते. आलेले होते. हा, वाड्यावर राहायला. त्यांना शंकराचा शोक होता. कसला? देवांचा. हा, हा. ते पूजा ते करायचे. हा. मग ते त्यांचे जी भावकी आहे ना, संबंधी, हा. त्याची चुगली झाली की संभाजी हे कर्जाला गेलेले आहेत. हा. ते संभाजीला समजलं हे कोणतरी आमच्या पाठीवर आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या संभाजी महाराजांपैकी, म्हणजे संभाजी महाराजांचे जे मेहुणे आहेत, जसं आपल्याला ऐकू भेटता की संभाजी महाराजांचे जे मेहुणे आहेत त्यांनी काहीतरी सांगितल्यानी की औरंगजेबा की इकडे ते आले आहेत अशी माहिती दिल्यानी, आणि त्याच्यानंतर तो वेडो वगैरे घातल्यानी आणि त्यासनी नंतर इकडे पकडल्यानी. बरोबर ना? म्हणजे पकडायला यायचं नाही. मग त्यांना समजलं की हे माझ्या फितूर झालेले आहेत. ते गोव्या मार्गाने निघाले. हा, म्हणजे नदीवाटे गोव्या मार्गे गेलेत. ते जाणार तितक्यात पकडला. जाणार इतक्यात पकडले. पावसा मैदान हे होता बोटींचा धक्का. हा, ते पकडला. तिकडे पकडलं. म्हणजे इथून ज्यावेळी माहिती लागली त्यावेळी ते इथून ते गेलेत तिकडे आणि तिकडे पकडलं. म्हणजे इथे सरदेसाईंच्या वाड्यात त्यांना नाही पकडलं. तर ऐकलं तुम्ही, सरदेसाईंच्या वाड्यात संभाजी महाराजांना नाही पकडलेलं असं हे म्हणतायत. हे 7 पिढ्या यांच्या इथे चालू आहेत, म्हणजे 7वी पिढी आहे नाही. तर ते आपल्याला सांगतायत की संभाजी महाराजांना इथे नाही पकडलं. ते पूर्ण म्हणजे ज्यावेळी मी मागाशी पण तुम्हाला बोललोय की ज्यावेळी ते पन्हाळगडावरनं इकडे येत होते त्यावेळी त्यांच्याकडे ज्यावेळी रायगडावर पूर्ण वेढो घातलेलो होतो, तर खैचोच रस्तो पूर्ण म्हणजे मोकळं नव्हतं. पूर्ण सगळीकडेच सैन्य उभा होतं. संगमेश्वरच असं रूट होतो जो त्यासनी म्हणजे एकदम सुरक्षित वाटत होतो, म्हणून ते इकडे आले. आणि काही गोष्टी असे होते जे सोडवायचे पण होते, आणि इकडे शिवकालीन मंदिरं पण होती, तर त्याच्यासाठी ते इकडे आले होते. चला तर मग कुठेतरी थांबण्याची वेळ आलेली आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि काळजी घ्या.